राम राम भावानो, जय भीम, जय शिवलाल, जय शिवराय. आपण आलो होतो आज हिंजोडीला. हिंजोडी फेज 1, फेज 2, फेज 3 ट्रिप पडली होती आपल्याला. तुम्हाला हे बघा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. ट्रॅफिक बघा, रोडले खड्डे आहे. भूमकर चौक तर पूर्ण अख्खं खड्डा आहे. इकडं रोड काही चांगलं नाही आहे, तुम्ही बघू शकता. आणि लोक म्हणत होते की महानगरपालिकेवाले धडक कारवाई चालू आहे. भावांनो, कारवाई तर चालू आहे, पण एवढी काही नाही आहे, एवढं तोडफोड केलेली नाही आहे. काय बघा तुम्ही, रस्ते तुम्हाला दाखवत जातो. ट्रॅफिक पण मोकार भयानक ट्रॅफिक होत असते इकडं. जसं म्हणजे एवढं ट्रॅफिक आणि खड्डे पण एवढे आहेत ना. पारे भूमकर चौक, हिंजोडी ते आपलं मारुंजी प्लस ते महालक्ष्मी चौक, लक्ष्मी चौकमध्ये एवढं खड्डे आहे ना भाऊ. रस्ता तर एवढं बेकार रस्ता आहे ना, तुम्हाला सांगतोय मी. काय भयानक बेकार रस्ता. परत आता बघा तुम्ही, मी भूमकर चौक पार केलेला आता सध्याला. तुम्ही समोर रस्ता बघू शकता, समोर ट्रॅफिक आहे. आणि म्हणजे भयानक एवढा घाणेरडा रस्ता आहे ना आपल्या हिंजोडीमध्ये की विचारूच नका तुम्ही. मारुंजी गावाला आपण जातो, मध्ये अख्खा रस्ता खड्डेच आहे. आणि इकडं भूमकर चौकाचं पुढं म्हणजे एवढा बेकार रस्ता आहे ना भावांनो, तुम्हाला काय सांगू मी. काय इकडं म्हणतात की महानगरपालिकेवाले आले, हे तोडातोड झालेले. हे कुठलं एक नगर आहे इथं, भूमकर चौक जसं पार केलं तसं हे बघा आहे. तेवढं समजा झोपड्या साईडला करून टाकलेले बघू शकता तुम्ही. म्हणजे एवढा धडक कारवाई केली नाही आहे, सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की ते भूमकर चौकाच्या पुढे किती ते कारवाई केलेली आहे. म्हणजे ट्रॅफिकमुळं निम्मा रस्ता मोकळा करून टाकलेले बघा. एवढा भूमकर चौकाच्या पुढं तुम्ही बघू शकता. हे बघा इथंपर्यंत. आणि पाठीमागं आपला लक्ष्मी चौकाचे तिथं थोडं केले, भूमकर चौकाच्या पुढं थोडं केलेले. हे आपलं भूमकर चौकाचं पुढलं रस्ता आहे. आपण निगडीला किंवा आपण ह्याला जातो चिंचवडला चाललेल हा रस्ता आहे ह्यो, तुम्ही बघू शकता. आणि भावांनो, ह्या व्हिडिओ नुसार मी तुम्हाला हे नाही म्हणत की रस्ता घाण नाही. हे बघा रस्ता, हे बघा मध्ये रस्ता खड्डा बघत असाल तुम्ही. आपल्या हिंजोडी परिसरामध्ये रस्ते चांगले, जेवढे रस्ते चांगले आहे ना भावांनो, तेवढंच एवढा घाण आहे ना, म्हणजे तुम्ही विचारू नाही शकत. आणि ते रस्ता म्हणजे खड्डे काय कशामुळं खड्डे काय. आणि इकडं गाड्या म्हणलं तर IT पार्क आहे समजा. हिंजोडी फेज 1, फेज 2, फेज 3 म्हणल्यावर सगळं IT पार्क आहे. आणि एवढा IT पार्क आहे तुम्ही आजकाल बघू शकता. लोक म्हणतात की IT पार्क मध्ये लोकांना व्यवसाय देते, लोकांना काम देते म्हणते IT पार्क. लोकांना समजा काही देत असेल तरी पण IT पार्क मध्ये लाईट नसून जे गाववाल्यांनी जमिनी विकली, जे गाववाल्यांनी IT पार्क बसवलेले आज कोणामुळे IT पार्क आहे तिथं, गाववाल्यांमुळे. गाववाले अंधारात राहू शकतो पण IT पार्क नाही का. म्हणजे IT पार्क म्हणजे एवढं लोक तिथं कामाला आहे ना भावांनो, की लय लोक कामाला असतात. म्हणून ते IT पार्क आपण बंद नाही ठेवू शकत. आणि लाईट गेली तरी पण तबडतोबड कारवाई, आमदार असो खासदार असो. का म्हणजे अहो त्यांना कामच ते सगळं काम तेच करणार. गावाला गेले खड्ड्यात, पहिल्या बिल्डरला धरा, कॉन्ट्रॅक्ट घ्या, मोठ्या बिल्डिंग थांबवा, सगळं काही करा. अहो सगळं आमदार खासदाराचं हातात असते भावांनो. आणि आपल्या गावाला म्हणते अहो गावाल्यातला एक नाही तर एक आपला मराठी माणूस लय मोठा किडा असते. तोच किडा असं सगळ्यांना घाण करतो की विचारू नका तुम्ही. आणि आजच्या टायमाला आपले लोक म्हणतात आपण मराठी. भावांनो, मराठीच्या बद्दल काय विषय नाही. महाराष्ट्रामध्ये राहतो, खातो पितो आणि आपण मराठी बोलतो आणि महाराष्ट्रामध्ये राहतो. अरे भावांनो, थोडाफार तरी स्वतःला कळू द्या की काय आणि काय नाही नेमकं. की हा बाबा आम्ही कुठं चाललोय, काय करतोय, काय नाही, की रस्ता कसं आहे, काय आहे, काय नाही, अजिबात कोणी बघत नाही, लक्षात येत नाही. लोक रोजचं फिरत असतात हिंजोडीमध्ये. भावांनो, जर माझ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत असेल, आपण असं काय
वाईट बोलत असेल तर माफ करा. आणि हे आपलं छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल केरगाव. आपण हे तर आता नवीनच पूल बनवलेलं आहे. म्हणजे इथं पण भयानक केरगाव म्हणजे इथं पण भयानक होता म्हणून बोगदा बनवून टाकलेली इथं. हे असं बोगदा